मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 रोजी झालेला समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेचा पेपर पाहणार आहोत. चला तर वळूया आपल्या या व्हिडिओकडे. प्रश्न क्रमांक 1 ते 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून 2 प्रश्नांची उत्तरे शोधा. खाली ऐरन त्यावर लोखंड, वरून मारतो घन दनादन, राम घडवतो सूर्य कोयते, नांगराचा फाळ फावडी खुरपे. असा एक पॅरेग्राफ दिलेला आहे, एक उतारा दिलेला आहे आणि त्यावरती 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, राम काय तयार करतो? तर उतार्यावरून आपल्या लक्षात येईल की राम हा लोखंडाच्या वस्तू बनवतो. पाहायचं शेवटच्या ओळीमध्ये आहे खुरपे. टेबल, खुर्ची, खुरपे, टीपॉय यामधील 3 खुरपे हे उत्तर बरोबर आहे. रामू कोण आहे? तर अर्थातच लोखंडाच्या वस्तू बनवतो म्हणजेच रामू हा लोहार आहे. पर्याय नंबर 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 3, रात्री स्वप्नात आली एक, तर याचं उत्तर असेल परी. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 4, चित्रामध्ये काय आहे? तर चित्रामध्ये डमरू दिसत आहे. पर्याय नंबर 1. आता प्रश्न क्रमांक 5 पाहूया. दुकानदार या शब्दात लपलेला शब्द कोणता? तर पहा, नाक, दादा, काका आणि कान यामध्ये दुकानदार या शब्दामध्ये लपलेला शब्द आहे कान. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी भाजी कोणती? पर्याय दिलेले आहेत आंबा, काजू, भोपळा, सफरचंद. तर यामधील भाजी आहे भोपळा. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 7, गोलात योग्य अक्षर निवडा व सर्व शब्द बनवा. तर गोलामध्ये अक्षर येईल प. पर्याय क्रमांक 2. म्हणजेच शब्द तयार होईल पपई, परात, पतंग. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8, विरुद्धार्थी शब्द लिहा. लांब, विरुद्धार्थी जवळ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, आजीने भोपळे कोठे नेऊन विकले? पर्याय आहेत दुकानात, बाजारात, शाळेत की गल्लीत. तर बरोबर पर्याय आहे बाजारात. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 10, मुलगा कोणाबरोबर खेळत आहे? तर या चित्रामध्ये जर पाहिलं तर लक्षात येतं की मुलगा हा कुत्र्यासोबत खेळत आहे. म्हणजे इथं पर्याय नंबर 3 कुत्र्याबरोबर हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11, जसे मासा, मासे, तसे फुगा. तर फुगा या शब्दाचे अनेक वचन आहे फुगे. पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या प्राण्यापासून आपल्याला दूध मिळते? तर इथे पर्याय क्रमांक 2 गाय या प्राण्यापासून आपल्याला दूध मिळते. प्रश्न क्रमांक 13, खालील शब्दसाखळी पूर्ण करा. तर इथं काही शब्द दिलेले आहेत. घर. आता घर या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे र. र पासून सुरुवात होणारा शब्द आहे रवा. रवामध्ये शेवटचं अक्षर आहे वा. वापासून सुरुवात होणारा शब्द आहे वास. वासमध्ये शेवटचं अक्षर आहे स आणि स पासून सुरुवात होणारा शब्द असेल ससा. म्हणजेच पर्याय नंबर 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14, बा, ग, सा, रा, वा या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होईल? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बाग. प्रश्न क्रमांक 15, ती. आता इथं जी चित्र दिलेली आहेत त्यामध्ये बरोबर चित्र असेल समयी. कारण समयीसाठी जे सर्वनाम लागतं ते असेल ती. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16, बरोबर जोडी ओळखा. तर इथे आजोबा, वडिलांचे वडील म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 17, मुंगीच्या या घराला काय म्हणतात? तर याचं उत्तर असेल वारूळ. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 18. अनेक बिया असणारे फळ कोणते? तर इथं 4 फळे दिलेली आहेत. त्यापैकी अनेक बिया असणारे फळ असेल पेरू, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह येईल? तर यामधील पर्याय क्रमांक 3, सई कोठे राहते, या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह येईल. प्रश्न क्रमांक 20. या चित्रासाठी शुद्ध कंसामध्ये बरोबर शब्द ओळखा. तर इथं जे चित्र दिलेलं आहे ते झोपडीचं चित्र दिलेलं आहे आणि झोपडीसाठी बरोबर शब्द आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. काउंट द पिक्चर्स. चित्रे मोजा व संख्या ओळखा. आता इथं पानांची चित्र दिलेली आहेत आणि ती दिलेली आहेत 7. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये 7 असं म्हणतो. पर्याय क्रमांक 3, SEVEN 7 हा पर्याय बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22. डू ॲडिशन कंसामध्ये बेरीज करा. 6 + 2 याचं उत्तर असेल 8, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. 61 म्हणजेच असेल 61. 61 पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. विच इज द बिगर नंबर. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर 54, 43, 73 आणि 37 मध्ये सर्वात मोठी संख्या असेल 73, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. विच इज द टॉल ट्री. खालीलपैकी सर्वात उंच झाड कोणते? तर इथे पर्याय नंबर 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी बरोबर पर्याय करेक्ट ऑप्शन कोणता? तर इथे 3 + 0 = 3, पर्याय नंबर 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. 5 युनिट्स 7 टेन्स. तर इथे डावीकडे युनिट दिलेला आहे आणि उजवीकडे टेन्स दिलेला आहे. पण अगोदर आपण टेन्स लिहितो आणि नंतर युनिट लिहितो. म्हणजे ते बरोबर पर्याय असेल 75, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. विजूकडे 3 बैल आहेत, रवीकडे 7 बैल आहेत. दोघांकडील एकूण बैलांची संख्या किती? हा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. तर विजूकडे 3 बैल आणि रवीकडे 7 बैल म्हणजेच दोघांच्याकडे मिळून 10 बैल असतील. येथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. मुलग्याच्या हातात किती लाडू आहेत? तर या पिक्चरमध्ये जर बघितलं तर मुलग्याच्या हातात एकही लाडू नाही, एकही नाही, म्हणजेच मुलग्याच्या हातामध्ये 0 लाडू आहेत. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. यस्टरडे म्हणजेच काल थर्सडे होता, तर टुमारो म्हणजेच उद्या कोणता वार असेल? तर काल थर्सडे होता म्हणजेच आज फ्रायडे असेल आणि उद्या असेल सॅटरडे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. रमेशला आईने दिलेल्या 9 केळीपैकी 3 केळी खाल्ली, तर रमेशकडे किती केळी शिल्लक राहिली? हा वर्ड प्रॉब्लेम आहे. रमेशला आईने 9 केळी दिली होती, त्यातील 3 केळी खाल्ली, म्हणजेच आपल्याला 9 - 3 करावं लागेल. तर याचं उत्तर असेल 6, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. -37 आयडेंटिफाय बिफोर नंबर. लगतची मागची संख्या कोणती? म्हणजेच 37च्या मागची संख्या असेल 36, पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. माकडाच्या चित्राच्या मंकी पिक्चर ठिकाणी कोणती संख्या येईल? तर इथं काही नंबर दिलेले आहेत 74, 75 आणि इथे एक मंकी दिलेला आहे, त्यानंतर दिलेला आहे 77, 78. तर मंकी जागी कोणती संख्या येईल बरं? बरोबर, मंकी जागी येईल 76, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. 8 - बॉक्स = 5. डू सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करा. तर 8 - 3 केल्यानंतर आपल्याला 5 हे उत्तर मिळतं, म्हणजे जिथं पर्याय नंबर 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35.
67 बॉक्स किंवा 67 त्यानंतर बॉक्स दिलेला आहे. आयडेंटिफाय आफ्टर नंबर लगतची पुढची संख्या कोणती? तर 67 नंतरची लगतची पुढची संख्या असेल 68. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते? तर इथं 4 वाक्य दिलेले आहेत. 6 रंगाचा इंद्रधनुष्य, 4 पायांची गाय, 6 पायांचे फुलपाखरू आणि 2 डोळे माणसाला. तर यातील बरोबर उत्तर असेल 6 रंगाचा इंद्रधनुष्य. म्हणजेच हे चुकीचं वाक्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 37. कंप्लीट द पिक्चर्स. खालील आकृतिबंध पूर्ण करा. तर इथे एक आकृतिबंध दिलेला आहे. बलून, काईट, फ्लॉवर, बलून, काईट, फ्लॉवर, बलून, त्यानंतर येईल काईट. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 38. फाइंड द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. खालीलपैकी योग्य चढता क्रम कोणता? तर इथं उत्तर असेल 2, 5, 7. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39. 10 रुपीज मीन्स 5 + 5. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. 5 + 5 + 5 + 5. म्हणजेच तर याचं उत्तर असेल 4 × 5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 41. चित्रामध्ये कोण आहे? तर इथं जे चित्र दिलेलं आहे ही कुऱ्हाड आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲग्ज. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42. आर नावाचे अक्षर कोणते? तर इथे पर्याय नंबर 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी राईटची कृती कोणती? राईट म्हणजेच लिहिणे. तर या पिक्चरमधील पर्याय क्रमांक 2 ही लिहिण्याची क्रिया ती मुलगी करत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44. चित्रातील मुलगा कोणता अवयव दाखवतो? तर इथे पर्याय क्रमांक 3 इयर्स हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी ॲरो कोणता? तर या पर्यायामधील 4 नंबरचं जे चित्र आहे ते आहे ॲरोचं चित्र. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 46. चित्रातील व्यक्ती कोण? तर इथं चित्र क्लिअर दिसत नाही आहे, पण त्या माणसाच्या हातामध्ये काही पाणी दिसत आहेत. म्हणजेच हा फार्मर असावा असं मला वाटतं. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 47. काळ्या रंगाला इंग्रजीमधील नाव कोणते? तर याचं बरोबर उत्तर असेल ब्लॅक. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48. इथे एक भाजीचं चित्र दिलेलं आहे. या भाजीचे नाव काय? तर याचं नाव आहे पंपकिन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49. थर्सडे म्हणजेच गुरुवार. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 50. जे या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते? तर या अक्षराने सुरू होणारे चित्र आहे जार. पर्याय क्रमांक 1.